श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आजचा जो दिवस आहे तो दुसरा दिवस आहे. लग्न आदल्या दिवशी झालं, हा दुसरा दिवस. निघण्याची तयारी, घाई गडबड सगळं सुरू आहे. पण एकीकडे स्वयंपाकाची पण तयारी सुरू आहे. माणसं भरपूर आहेत घरात, त्यामुळे आई एकीकडे पीठ मळते आणि जयाची मम्मी जी आहे ती स्वयंपाकाची बाकी भाजीची वगैरे तयारी सुरू आहे. आमचा प्लॅन होता की उठायचा, आंघोळ करायची, चहा पाणी घ्यायचं, तसं निघायचं, जतला जायचं. कारण तिथं रसिका बाबा वाट बघायला लागले. ये देखो ये एक लाट्या होते की मी एक भाज्या तुम्ही डायरेक्टली जेवण एक काय इथं पण माणूस आणि एक च्या कर्या एक क्या कर्या जेवण करायचं आणि मग कधी आपल्याला काय सांगितलं का हा चहा चपाती गरम गरम खायच्या खावा हा तयार खायच्या कोणी सांगितलं तुमच्या मम्मीला हम्म मी म्हणलं चपात्या गरम गरम झाले तयार छान चपाती खावावी खावा की म्हणूनच म्हणलं कधीतरी आजचं आयतं खाल्लेलं बायकांना किती सुख देतं. मग घरात रोज उठून आपणच करून करून वैतागलेला असतो जीव. पकड पाहिजे 4 समजलं कशाची भाजी आहे ग ती? वास छान आला. आवडल्यावर सांगते सरप्राईज आहे सरप्राईज. भाजीचं हा आवडली तर हा पुन्हा करायचं असतं बघा इथं नाही. हाय हाय आवडली तर सांगा त्यांनी ती मधीची एक भाजी हा रसिका ही काय ते जया रेसिपी मागितलेली काजू करीची तुझ्या. मी बरेच वेळेला म्हणलं ना व्हिडिओ मध्ये, तर मला असाल तर की जयाकडनं रेसिपी विचारून घे. साधी सिंपल असते आमची रेसिपी. अगं सांगली कधीच भाजी केली नव्हती ती. हा आम्ही कधीच खाल्ली नव्हती. भाजीला काय पनीर बघला ही म्हणजे पनीर आणा हा. बघल्या म्हणला कर काजू करी. हा मी नाही पनीर पनीर आणायचं बी नाही खायचं बी नाही. हा मग खूप ती काजू घरात म्हणताना हिला म्हणलं चांगली वांग कर वांग मी म्हणते वांग हा ते वांगेच आहे ग, ते वांग आहे ग. बघतीस की तुम्ही गेलता का? यांच्या आईने केलतं वांग. आमच्या आईने केलं हे नव्हतं माहित तुम्ही खाल्लं का गं? छान लागलं का? ते लग्नात आपण खाल्ला असेल पण ते आता आठवत नाही ना. ती तुम्ही काय म्हणता त्याला दुसरं तर नाव आहे भरीत नाही हा नाही, दुसरं. तुम्ही मासवडी म्हणता त्याला. मासवडी म्हणजे ते बेसनागत घालून हा 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 मासवडी वय. मला वाटलं आपलं रिअल वांग घालून केलेली भाजीला म्हणताय का ग? तेच वांग्याची भाजी आमची. मसाला टाकून खा. हा. मसाला बेसन नाही. आता ही बेसन पीठ मळायचं आणि ही सौदा आहे का नाही त्यात घालायचं त्यात ते घालायचं. त्यांना नाही आवडत ती भाजी. मम्मीला आमच्या आवडत ही असली भाजी यांना आवडत नाही. नाही आता बेसन मळायचं बापू म्हणते ते काय आवडतं आणि हा, हा. मग तीच आता बनवायचंय. अजून मग तू बने का? म्हणजे त्यासाठी रस्सा केलाय काय? हा. हा 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 ते असतं मोठं पण ते मामी हॅलो एवढं करते आई. म्हणजे ते मसाला आता भरून पलटी मारायचं. आता इकडचं माठ असं मिळाली ना, तर झालं सोडायचं. हा हा ती हा वेगळं त्याच्यात तुम्ही सौदा सामान भरता का? हेच घालून सगळं. बरंच नाही. हा. अरे बास बास पुसायचं बास. आंघोळ पिंघोळ सोडून नुसतं पुसायचं चालूय. हा होय घरात घरात एवढं केलं का कधी? पुसायचं सांगितलं पुसण्याचं बस म्हणायचं. आता कसं आपलं आपलं पुसा येतंय. माझी आत्या चपाती आणि कालवण द्या पण छान होते पितो छान चपाती कालवण आणि बिस्किट पण होते. ही माझी जी आत्या आहे ती 3 नंबरची आत्या आहे आणि यांच्यानंतर लास्ट जी आहे ती गोव्याची आत्या आहे. आत्या पण राहिलेल्या होत्या कारण आत्या वाळेखिंडीच्या आहेत. मग मी आत्याला काय म्हणलं की मी जतला जाताना मी तुम्हाला तिथं वाळेखिंडीत सोडेन आणि मग पुढे जाईन. त्यामुळे मग आदल्या दिवशी त्या चाललेल्या होत्या लग्न करून. म्हणलं राहावा, कारण असंच जर बघायला गेलं तर इथं जतला येतात, आत्या येऊन जातात आणि मग मी जाते, त्यामुळे चुकामुक होते. आणि आता कोण टाईम लावून ना कॉल 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 घेतो जाऊन होय गाणो लय छान दिसतेस तू. अगं ती काय घेतलंयस? तुला मेकअपचं पाहिजे ना? होय का मेकअप पाहिजे ना? हे बघा आलं हे बाई सोनाली, आता तुम्ही तिला लावले तो ती रोज आता इथं लावून ते पॅड तुलाच ठेवून जाणार आहे. पॅड तुलाच ठेवून जाणार. तू लाव काय छान छान तोंडाला. काय ग जया काय काय घातलं ग त्यात जया? काय काय घातलं जया? खोबरं, हा आलं, हा लसूण, हा कांदा, चिरलेला कांदा, हा नंतर शेंगदाण्याचं कूट, हा हे पूर्ण मिश्रण बारीक केलंय. हा आता हे करणार, काय करणार? असं मॅश करणार हा आणि बेसनचा गोळा करणार. दाखव बरं का मला रेसिपी. बेसनामध्ये काय काय भरलीस?
नमक आणि थोडी चटणी. नमक, चटणी आणि बेसन पीठ. हे दोन करू का आपण? नको टाकल्या तो. आता भरून दाखव कशी कशी भरते. दोन केले बस. जया तिथे गॅस एवढं पातेल्याच्या कडेला बसल्यास. नाही करत. तू काय एवढी मला बारकी तेल आपली पाहिजे, तर. तेल. किती कुठे आहे? पाच मला थोडंच पाहिजे. आणि आनंदचं काय? आमच्या आनंदचं हा आनंदचं काय दाखव हातावर कसं कसं करते. कुठे किती चांगली ते नाही पाहिजे दोन भाग्य घेऊन पोरग जन्माला आले. तू खात नाही का? आम्हाला आवडतं हे वांग. आणू. हे बघा हे वांग बनवायला लागलेत बघा हे वांग. ही चिडकी निघणार. होय बाई अति राग. आधी राग 9 असतोय ना, चिडक असते. दोनच करायचे ना बघ. चिडक नाही काय चिडक. आईला दोन मोदकागत असं गोल करायचं आणि गोल गोल करून सोडायचं. हे बघा चार बसती बसती चू. हे चपात्या चपात्या नाही. आता 2 भाकरी करतो ग आप्पा लागते बाजरीच पीठ आहे. बाजरीच खातात ते. आपल्याला ज्वारी आवडत. बस तर चला आज आम्ही तयार झालोय. स्वयंपाक चाललाय. कोणाच काय चाललाय. हे आमचं पोरगा आले दुबईवरनं. दुबईला जॉबसाठी गेलेला पण सध्या आता तिथं तुम्हाला माहिती आहे परिस्थिती कशी सुरू आहे. पुन्हा युद्धाचं सावट वगैरे आहे. त्यामुळे मग विचार केला की नकोच ते डोक्याला ताप. थोडा गॅप टाकून पुन्हा गेलेलं बरं. हॉटेल मॅनेजमेंट झाले. कशातनं झालं बघा हॉटेल मॅनेजमेंट तुझं? सर्व्हिस मध्ये आणि प्रोडक्शन. हा सर्व्हिस आणि प्रोडक्शन म्हणजे किचन. हा तर त्यासाठी त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून खूप गोष्टी ज्या आहेत त्या प्रोसेस करून मग तो गेलेला होता. पण तुम्हाला माहिती आहे आता दुबईची परिस्थिती काय आहे. त्यामुळे आता बघूया कंट्री बदलून घे. कंट्री बदलून घे. दुबई नको दुसरी कुठली पण घे. काय छान बिस्किट देते म्हणा. छान बिस्किट खावा जाऊ. जेवण एकदा जेवण असू दे त्याला काय होते. तर आज निघणार आहोत. निघणार सकाळी 7ला मी तर ठरलेलं निघणार. हा मी सकाळी 7ला निघणार होती. हा बोल ना. जया म्हणते जेवण केल्याशिवाय मी सोडणार नाही. मग त्यांनी लागले जेवण बनवायला. मग म्हणले एखादं जेवण आई म्हणली खावा आणि एखादं घेऊन जावा. पण इथे जेवणाचा याने घाट घातलाय. म्हणलं मग जेवण करून हा जावा. हा कुठे ठेवू दे. बर ठेवू द्याकडे ठेव. की मी व्यवस्थित वरण फळ करते. चला की तुमची ते तुमच्या हिला मिहुनीला वडा बाहेर खावा आणि जेवा जेवणच करा. ये मला दिली काय नाही स्वयंपाक केलाय. बघे हे भाजी नवीन केल्या म्हण. ही भाजी लय फेवरेट आहे सगळ्या घराभराची. तुला कशी वाटते बघ. असं कसं फेवरेट आहे खाऊन चला. कशी आहे रे. छान आहे का. तिचा एक वेगळाच दंगा चालू असतो. जरा 1 मिनिट हे बघा मेकअप बघा मेकअप. काढ मग माझा. हा आत्या काय म्हणते बघा आमची. माझा पण एक फोटो काढ म्हणते आत्या. बघू आत्या. निसली गो बाई आज काढलं. हा काढलं. कोणाची पण किती चांगली असते ती. माझी कशी पण हलकी असते. मला पण कपडे स्वच्छ लागते. मला ते घाण कोणाचे कपडे काढून आपलं मला किती लोक स्वच्छ असतात. मला मीच वाटत. हे बघ मेथीची पावडर कशी बघते बघ. खा खाते बाई. खा. बापरे अख्खी मेथीची पावडर तोंडात घातली बघ ती ना. पाणी पिवर ना किट्या. लय बेकार बाबा कडू खायला लय बेकार आहे ती. वरनं खायच नाही पाणी ए चांगला आहे का सांग की. भात चांगला आल्या. त्याच्या आले डोक्यावर परिणाम. अनपाणी म्हणले की ते पागल होते त्या. मामी देवा पूजाला काढ भाऊ कर बाया चांगली देवाची पूजा. मला आईसारखी समोर असतं का.
सोमवार नाही. सोमवार नाही रोजच तसला. मामी तर 2 तास हालत नाही. मामी हलत नाही. ही मगाच्यापासून 1 तास झाली इथं जायची. देव होय गळ्यात पांडुरंग आहे माळा आहे तिथं. पण देव मग ती ऐकत नाही तर पुजलं की आमचा आईसारखं देव नाही पुजले आई दंगा करते. आमचा ओंकार नाही असं पितळचं ते पितांबरी देवाला असं ठेवायचं बघा. तसं ओंकार वाढलं तसं आम्ही देवाला देव लक्ष देत नाही. कधी तर पुजतो आणि पितांबरी आणायची ध्यान पण होत नाही आणि कवा तर मी ती कळशी मामी ती नको महादेवाला वाहू. आई होती म्हणून ते फुल वाहायचं नाही म्हणजे मला पण माहित नव्हतं. कमेंट आल्यानंतर कळलं. बाकी वाहा सगळीला. त्याला चाप्याच पाहिजे. मोगरा आहे. मोगरा नाही ते काय म्हणतात कसलं स्वस्तिक. जाई. स्वस्तिक आहे स्वस्तिक. गायची फुलं. बरोबर आहे. स्वस्तिकच आहे बघा हे. हा ते त्याचा आकार कसा आहे स्वस्तिकच आहे का? बघू वाहायचं नाही ते. चला पांढऱ्या फुल सगळं दुसरं देवाला व्हायचं चालतंय ना. हा बाकीच्या व्हायचं. पिंडीला ठेवायचं. पिंडीला पांढरं आहे म्हणून आपण ठेवतोय पण ते नाही झालं सदाफुल दुसरं ठेवा. सदाफुली पण व्हायची नाही म्हणते. हे पण ते तसलंच आहे. सदाफुल टाकायची नाही. आता थांबा तुम्हाला कसं माहित सदाफुली टाकायची नाही सांगा. म्हणजे सदाफुली व्हायचं नाही देवाला. आता आपण पूजा त्याला सदाफुलीच पण चालत नाही. आमच्यात कधी सांगितलंच नाही की भटजी. काय होतं सदाफुली वाहिल्यावर ना. काय म्हणून चालत नाही म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं. मला पण कमेंट आलत्या. नाही चालत नाही सदाफुल चालत नाही. पण कारण काय. IQ आहे सदाफुली व्हायचं नाही. अहो ऐकू आहे कारण काय. चालत नाही. हो कुसामी कारण काय आहे त्याच्यात मला पण माहिती नाही. 12 महिने सदाफुली चालत असतात. फुल हे नेमकं नशीच्या टायमालाच लागतं. चाफ्याचं फुल एक चापा जाई जुई चालतं. हा उमलतं फुलतं म्हणून. सदाफुली कळी उमटत नाही असं सगळे कायमचं असं असतं त्याच्यामुळे चालत नाही. अच्छा. सदाफुलीला कळी नसते. हा कायमचं असं असं फुले अहो कळी येऊनच फुले येतात. ऑटोमॅटिक सदाफुली चालत हा कुठले पण असू दे. पण सदाफुली चालत नाही. चला माय म्हणतील काय याड लावलंय मला यांनी हे चालतंय ते चालतंय नाही चालत. मला काय मी आई होती ती आपलं त्यांच्या मागे करत राहील. आपल्याला काय माहित नाही काय चालतंय काय नाही. आता त्या सगळ्या हिरव काढतात आज हिरव काढतो चला चला आज मी मुक्कामी इथं जायचं. नाही बाई मग उद्या शाळा आहे आम्हाला. कशा पाय व्हायचं नाही. सदाफुली हा ती दारात पण लावायचं. हिचं काय वेगळं. दारात लावायला काय जाऊ त्या फुलं मुलं पण म्हणजे आई जर आता झाड लावूच नाही म्हणून आल्या काय खरं नाही. मी लावलं तर नाही मला हा पण नाही बाई सदाफुलीचं आमच्या तेवढं येत तुझ्या सागरून लावलं तर दारात त्याचीच फुल आणून मी वाहिली त्या दिवशी. मला कमेंट आल्या सदाफुली वाहू नको. हा. जेवण करा. हा. होय होय खरं. आधीच ह्या वाढायला लागले ते पाहुण्यासनी भुका लागल्या अगं चहा बिस्किट खाल्लं ना. अहो एवढ्या सकाळी लवकर पाहुणे जेवतात वय. आता तिकडून तुम्हाला काय सांगितलं चहा पिऊन या आणि जेवायला बसा. चहा प्यायला जेव्हा बस पुढे न्या दोन खावा त्यात जेवण किती द्यायचं नाही. या बायकांच्या नादाला लागणं म्हणजे काय खरं नाही. होय ना कुस्वामी जेवण झालं का कुस्वामीचं. होय. नटापटा इकडे बघा इथं बघा. हा. चला आता इथं बसल्या बघ. एक झालं की एक बाहेर येते आत येते. झाली का नाही ती वरण फळ तुझी आई चल ना. ओ धुंडुमाची आता तुम्ही काय करताय. भैया हे दादू पाणी कर. काय मामी देवपूजा करा तुळशीची पूजा करते बघा. आणि आणू बघा आणून बिनकामाची आज ओढणी वागवत बसल्या पोरगी बघा. अगं, सगळं हात घाण होत्या ते आणून तुला लावायला येत नाही. ए बाय आळ्या असतात त्या दोड्याच्या भाजीत. अहो आळ्या असतात त्या गोल असते आपल्याला वाटतंय असते त्या पण नसते त्या. नमस्कार मग त्या कधी पुसायचं. पाठी पुसायचं होय का डाळे असते का गं? ए आणलं होतं एकदा संदीप म्हणला ए आळे येते म्हणला खाऊ नको. आता ह्याच्यापेक्षा लहान लहान पाहिजे मी पण पुढे गेले ती हे नाही गेले पुढे. लय बारकी बारकी असते मी नाही करत. हे बघा हा
अगं बाई ग अन्वी कशी फिरते बघितलं का? आजी हाय, पणजी हाय, आई हाय, ही पोरगीला नशीबवान आहे, सगळी शिकवायला आहे तिला, संस्कार द्यायला. हो ना? हा जुलमाने पाया पडली बघा पोरगी. अहो मामी ते कुठं पण फिरायला लागले मामी बिन चपलीचं. हे बघा यांच्या दारात उंबराचं झाड आहे. हे उंबराच्या झाडाची पूजा करते ती. हे उंबराचं झाड आहे. मामी तुम्ही करता दोड्याची भाजी? आमच्यात कोणाला आवडत नाही ना. खात नाही त्यातल्या आयांकडे बघून. उमराला ही आई इबीत लावती काय? ती कसं करायचं तसं आपण इथं कुठला देव? म्हणजे आम्ही हे करतो काय? अतिथीचा सण असतो. हा हा अख्खी इथं पुसता काय? आपण पहिलं करत नव्हतो का जेव्हा बोलवतो पण आपण सगळीजण एका जागी इथं खुट्टी असायची. इथं खुट्टी होती. ती आपण त्या ह्याला गेलतो बघा, इंडीला गेलतो. हा मग त्या आजीने काय सांगितलं होतं, हा 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 तुम्ही आहे तिथं तुमचं काहीतरी, त्याला तुम्ही करत नाही. हा. मग तेव्हापासून मी काय केलं, अगं पोळल की मी इथं मांडून आपली पूजा करायला लागली. बघा हा ते सगळं बघून शिकायचं. आणि पान खाली ठेवायचं, त्याच्यावर एक शेंगदाणा ठेवायचा. हा हे ठेवत्या आजी पणजीचं बघून ठेवत्या काय? पणजी ठेवती ना, पणजी सोबत असती. हा पणजीचं पाया पण पडायचं, पाया पडायचं नाही, जवळ येतं इथे. हा मध्ये बायकांना विचारतो हा जांभळाचं झाड दार असावं का नसावं, काय कमेंट येते बघ. नाही म्हणते त्या नाही बायका का नसून त्याला नाही काही विचार की बायकांना हा सांगते तुला बायका नसून ग. उंबराचं नाही जांभळाचं म्हणते त्या. जांभळाचं झाड आमच्या दार काही उंबर नव्हे जांभळ. ह्या झाडाच्या पलीकडे जांभूळ झाड आहे. बायकांना विचारते पडेला जाऊ का त्यांना झाड ती काय म्हणते बघ अजून फेरीवर मारा म्हणते तर मारा की मग. हा उमराला प्रदक्षिणा चांगली आहे मामी, तुम्हाला घडते सोडा. जा ग रुसून चालली बघ लगेच. हा नाही मामी दत्तगुरूच्या मंदिरात जा, स्वामींच्या मंदिरात जावा. काय तुम्हाला जर उंबर दिसला ना तिथं प्रदक्षिणा घेतल्यानंतर आत एंट्री आहे. चांगला आहे उलट तुमच्या दारातच आहे. हे बघ पोरग बघ की बारक पण. आंघोळ केलंय बारक्या असू दे बघा असू दे त्याला चालते. सगळेजण गाड्या पुसायचं लागले. हे बघा ह्यांचं प्रेम बघा, कुठनं जगाच्या ह्याच्यात विपरीत यांचं प्रेम आज होतो आले. भांडण करायची करा प्रेम बघा की आज. दीदीची झिंजा बघ की.